नाही. आशिष देशमुख जी बोला. अध्यक्ष महोदय, चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये देखील कोळशाच्या खाणी आहेत. परत तेच चाललंय. या प्रश्नाशी निगडीत जे असेल ते तुम्ही बोला ना. सन्माननीय विजय वडेट्टीवारांनी जो प्रश्न काढला, कोल बिअरिंग ऍक्ट प्रमाणे आणि RNR पॉलिसी प्रमाणे पुनर्वसन हे 70% जागा अधिग्रहण करून झाल्याबरोबर झालं पाहिजे. आमच्या मतदारसंघामध्ये आदासा वेकोलीच्या खाणीमध्ये आज 7 वर्ष झाले खाण उत्खनन चालू आहे, पण तिथच्या लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही. दुसरं, इथे खनिकर्म मंत्र्यांना मी सांगू इच्छितो की गौण खनिजाप्रमाणे आपल्या राज्याचा देखील अधिकार या सर्व कोळशासारख्या मिनरल्सवर नक्की आहे. जे तिथे अधिग्रहण झालं त्यामध्ये WCLच्याच अधिकाऱ्यांनी अधिग्रहणाच्या पहिले तिथे जागा घेऊन ठेवल्या आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांना तिथे रोजगार मिळालेला आहे. या सर्व संदर्भामध्ये चौकशी आपल्या राज्य सरकारने करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि पुनर्वसनामध्ये जी दिरंगाई झालेली आहे, आज आम्हाला मान्य आहे की कोळशासारख्या उत्खननाच्या माध्यमातून वीज निर्मितीचं आणि देश बनवण्याचं कार्य होतं, पण या सर्व संदर्भामध्ये सावनेर तालुक्यातल्या विधानसभेतल्या येणाऱ्या या पुनर्वसना संदर्भामध्ये चौकशी व्हावी, ज्याच्या माध्यमातून जे गोड बंगाल आहे ते आपल्या समोर. सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा स्कोपच्या बाहेरचा जरी प्रश्न असला तरी सन्माननीय देशमुख साहेबांनी मी एवढं सांगेन, त्यांनी ज्या ठिकाणच्या पुनर्वसनाच्या बाबतीतली हरकत किंवा ते प्रलंबित आहे, दीर्घाई झाली म्हणून सांगितलेलं आहे, त्यांचं जर सविस्तर पत्र माझ्याकडे दिलं तर त्या आधारे मी स्वतः या संदर्भातली बैठक घेतो आणि पुनर्वसनाला भेटी देण्याचं काम केलं.